नमस्कार मंडळी की मी तुमची लाडकी काकू प्रज्ञा कदम. तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप नव्याने पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी मी चाललोय सोलापूरला, अक्कलकोटला आणि जेजुरीला. तू चाललंय, मी नाही चाललीये. तर मंडळी प्रथमेश सोलापूरचं देवदर्शन ती मंडळी जावा याच्यासोबत नाही, सोलापूरचं देवदर्शन करायला चाललाय. तर त्याला माझ्या आणि बालाजी टूर सोबत चाललंय, हे महत्वाचं. आणि बालाजी टूर सोबत त्यांच्या सेवेत कधीच तडजोड नसते. हा. तर चला, गाडी वेट करते. मी लेट झालो. इथे जवळ राहणारे लोक लेट करतील तर कसं चालणार. हो. बाय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाय बाय बाय. टेक केअर. लेट करंट लेट सगळीकडे लेट. आम्ही पहिल्या टूरला गेलो तेव्हा पण लेट. रिक्षा नाही भेटत यार. घरात निघाला की तिला कधीच निघालो. म्हणून बोलतो श्वेताली सोबत व्हिडिओ नको करू, तिची हवा लागली ना. त्यात पाऊस मग रॅपिडो कॅन्सल केली. श्वेतालीची कारणच बरोबर सेम डिट्टो श्वेताली. डिक्टो. मोठा हे काय मेमरी काय क्लिअर. समोसे आलेत गरम गरम. श्री बिचारी झोपली आहे, तिला चक्कर येते. चक्कर नाही, उलटी येते. हाँ. अरे यार ट्रिप के स्टार्टिंग में तुम सो जाते हो, कैसे हो. यांना कसला घेऊन येतो. सरबत दिलाय, कोकम सरबत. कसं आहे. बेस्ट आहे, अरे छान लागतं. बालाजी टूर्स. सेवेत तडजोड नाही. मानसी क्लब नाही आहे. मानसी लासेनाला चालली. मी लासिनाला एवढं नाही. हाय व्हॉट्सअप. हाय गाईस. वेलकम वेलकम. वेलकम. हे सुंदर असं पॅकेज डिस्ट्रीब्यूट करण्यात आलंय इथे. चल प्रथमेश आपल्याला शूट कर. लुक ॲट दिस. आणि कोणाचा तर बघा. तिच्यावर तर असं चालत राहणार आहे. सकाळ झाली, तिच्या चेहऱ्यावरती एवढं सुंदर सूर्यप्रकाश पडलेला, तिथं पाहतच राहावं असं वाटत होतं. आणि आम्ही एकाएकी पंढरपूरला पोहोचलो. आता भक्त निवासला जायला काही क्षण होते. तर एवढं मुद्दाम नेक्स्ट डे समजलं आता. थोडी ऍक्टिंग केली म्हणजे दाखवलं. आणि आता मी थोड्याच वेळात पंढरपूरला पोहोचू. 7 वाजले सकाळचे. आमची झोप तशी नाही झाली, पण झाली बऱ्यापैकी झाली. म्हणजे फ्रेश राहू शकतो आम्ही सध्या तरी. आणि करू शकतो. मला तर भूक लागली आहे, नाश्ता करायचा. मला फ्रेश व्हायचं. गुड मॉर्निंग श्री. सांगितलं तुला खायला नाही. आम्ही खूप सारं खाऊ घेतलेला. अरे मग ते एवढं रात्री कोण खाईल. 3 वाजता कोण खाणार. 3 वाजता रात्री 3 वाजता. रोशन दादा अजून झोपलेलाच आहे ना. हा, तेव्हा झोपले. तोच मस्त झोपला. हो नाही श्री नाही झोप लागत. पोहोचलो आहे जिथे कोणता देव आहे तिथे. विठ्ठल. काय माझी टेस्ट घेतात हे लोक. लाईक आम्ही जस्ट उतरले. हा आहे भक्त निवास. मूर्ती लांब असते. पंढरपूरच्या विठ्ठलाला आपण हात लावू शकतो. पहिल्यांदा किती जण आले. आम्ही आलोय रूम वरती, पण रूमच्या इथे आम्हाला वाट बघतोय की ते ठेवतात ना असं, मग उडून जाणार. या 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 या. आडवी उभा आडवा दोन्ही प्रकारे घेण्यात आला आहे. व्हिडिओ शूट. गाईज आम्ही रेडी झालोय, बघा आमचे आउटफिट्स. आणि आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. त्याआधी फेटा बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे, तुम्ही बघू शकता क्लोजमध्ये. आणि नाश्ता काय असेल माहित नाही, पण छान मिसळ पाव पाहिजे आम्हाला दोघांना पण मिसळ पाव खायची. क्रेविंग झाली खूप. सो असेल. बघू काय भेटतंय. एक्झॅक्टली, भूक लागली. खूप भूक लागली आहे. आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊया.
आणि शूट करायचंय मेन, ते लक्षात राहिलं पाहिजे. शूट आम्ही करायचं. रात्री बसून खूप काय स्क्रिप्ट तयार केली हा, बसून बसून झोप तर काय लागत नव्हती गाडीत. असे एकदम हलत होती गाडी, मागच्या सीटवर बसलेलो. तेच ना. आपण नाश्ता करायला चाललो पहिले, दादा बोलला. वृंदावन नाही, दादानी काही नाश्ता आला आहे आणि आम्ही दोघंच आलो नाश्ता करायला, कारण आम्ही खूप भुकेलेलो होतो आणि बाकीचे अजून आले नाहीये स्टील. तर मंडळी आम्ही आता रेडी झालोय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय आम्ही. आणि मुलींनी फेटे बांधले आहेत. खूप छान वाटतंय, पीस वाटतंय. आणि मी पण एक ब्लॉगर आहे, आता मंदिरात जाऊ. ब्लॉगिंग टच. चला, आमचं सुंदररित्या दर्शन झालं आणि पाठी पश्चिम द्वार दिसलं, तिकडनं आम्ही बाहेर पडलोय आणि खूप मस्त, म्हणजे मस्त वाटलं दर्शन घेऊन, पीस वाटलं. आणि इथलं वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, भक्तिमय आहे. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त वाटतं ना. आतमध्ये AC पण होती आणि आम्ही जसं ते पांडुरंगाच्या पायाला हात लावलो, रुक्मिणीच्या पायाला हात लावले, एवढं सॉफ्ट असं रिअलिस्टिक असं थोडं वाटलं. काय बोलशील? म्हणजे एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता आणि एवढा सुंदर होता. आतमध्ये गेलो, देवाच्या मूर्तीला बघताच क्षणी एवढं सुंदर वाटत होतं की सांगूच शकत नाही. ती फिलिंग एवढी छान होती. आणि आता आम्ही चाललोय राजभोग थाली खायला, भूक लागली म्हणून, आणि आम्हाला शूट करायचं, आम्ही ते नंतर करणार आहोत शूट. येस. सो आता आम्ही जेवणार आणि मग शूट करणार आणि मग नंतर फिरणार. आमचं शूट पेंडिंग आहे. जेवणानंतर शूट होणार आणि फुल एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला असं दाखवू शकतोच आजूबाजूचा पूर्ण परिसर. इतकं सुंदर आहे ना, हे मुंबईला कुठेच भेटणार नाही तुम्हाला. हे इकडेच यावं लागणार बघायला. आणि आता तुम्हाला विठ्ठलाच्या मूर्त्या दाखवतो बघा. बापरे. आता आम्ही इकडे बघू शकतात या राजाराम भोग थाली या मॉल मध्ये आलोय राजभोग थाली खायला. ओ तूप और वॉट. फायनली ही राजभोग थाली रेडी झाली आहे आमची आणि सगळेजण एक्सायटेड आहे जेवायला. मी स्वतः एक्सायटेड. गाईज तुम्ही बघा, खूप सारे प्रकारच्या भाज्या वगैरे आहेत. थँक्यू तुषार दादा. रामकृष्ण हरी. सेवेत तडजोड नाही. येस. हे आहे चंद्रभागा, तुम्ही बघू शकता. आणि इकडचं क्लायमेट पण किती सुंदर झालंय. गाईज पंढरपूरचं इस्कॉन टेम्पल आणि ही आहे चंद्रभागा. आता या चंद्रभागेमध्ये फिरायला आम्ही लोक जाणार आहे. आवा ते यांचं फोटोशूट चालू आहे. मुली म्हटलं की यांचं फोटोचं किती क्रेज असतं तुम्हाला. सो फायनली गाईज इथलं शूट संपलं आहे आणि आता आम्ही चाललोय रूमवरती. आणि दादाचे फोनवर फोन येतात कारण आम्ही 1 वाजता शूट चालू केलेलं, आता 5 वाजले आणि तुम्ही आजूबाजूचा क्लायमेट बघू शकता. वाव, काय मस्त वाटतं हे मंदिर. काकू कुठे चाललाय? काकू कॅमेरा बंद कर ना एक मिनिट जरा. शुभ संध्याकाळ. ऐकताय ना. आता आपण चेंज केलं आहे आणि आता आपण चेंज करून निघालो कॅन्टीनमध्ये आणि आता रिद्धी सिद्धी गणपती मंदिराला आपण व्हिजिट करणार आहोत. कॉपी पेस्ट. इथे आता चहा पित आहेत सगळे आणि चहा खूप मस्त आहे गाईस, गुळाचा चहा आहे. आणि आता आम्ही रिद्धी सिद्धी गणपती मंदिराला जाऊ. हो, गुळाचा चहा एकदा पिऊन तर पहा. वाह ताज, क्या बात है. सूर के पियो. वाह. सो हे आहे रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा आणि खूप सुंदर आहे मंडळी. चला
आता बघूया आतमध्ये जाऊन कसं मंदिर आहे ते. आता दादा काहीतरी लेक्चर देतोय. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही बघू शकतात मंदिर किती सुंदररित्या बांधलंय. खूप जास्त हिंदूंचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असं मंदिर बांधलं. बघू शकता तुम्ही. ते जेवण आल्यानंतर हा चाललाय आणायला. आधी तर आणायला गेला नाही. काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली नाणी. काय हो भाग्य आपलं. आणि काकांनी आम्हाला दाखवलं. आम्ही जस्ट प्राईज प्यायला आलो होतो. आणि काकांनी खूप नॉलेज सांगितलं की पंढरपूर मध्ये ऍक्च्युली बघणार का काय काय ठिकाण आहेत. व्हेरी गुड मॉर्निंग गायज. डेट 2 आणि दिवस 2 आणि शुभ शनिवार. श्रावणातला पहिला शनिवार आणि माझा उपवास. आणि मी सकाळी 4 वाजता उठलोय. आता वाजलेत 5 आणि मी कधीचा रेडी झालोय. आणि ही लोक आता रेडी होतात जसं की हा रोशन लेट. राहू दे हेरिनू. हे सगळे लेट उठलेत. हे बघा हे तर अजून यांच्या अंघोळ्या बाकी आहेत. जयंतच्या वगैरे. शब्द काय होता जलमुखी साथीच्या व्हिडिओमध्ये 4ला उठायचंय आणि स्वतः स्टोऱ्या टाकून 5ला उठतात. कसं होणार स्वामी. आज बुद्धी द्या यांना. पाऊस किती मस्त पडतोय तुम्ही बघू शकता. हा जेव्हा मी ब्लॉग करतो तेव्हाच येतो मध्ये मध्ये. मुद्दाम करतात ही लोक मुद्दाम. आणि तुम्ही बघू शकता मला ही फ्रेंड खूप आवडली आहे. काय असं एवढं मोठं माझं घर असतं. काय काय का खोटं बोलतोय. 4ला उठलो. 4ला मी उठलोय गाईज. ही लोकांना मी 4:30ला उठवलंय. उठलोय आणि आता 5 वाजले. तर आम्ही आता फ्रेश वगैरे होऊन आता नाश्ता करायला चाललोय. चहा आणि बिस्किट. माझा उपवास आहे. आज श्रावणातला पहिला शनिवार आहे आणि आम्ही अक्कलकोटला तुळजापूरला वगैरे भेट देणार. सो वी आर सो एक्साइटेड. सो हे आहे सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर. आम्ही आलो इथे. आणि कसं वाटतं विनू. खूप छान वाटतं. आता असं तिकडे जाऊन प्रसन्न फिरवणार आहे. Why you look like actress and I am your PA. मी छत्री पकडली आणि तू चालतेस. चालतं नाही. एवढं करूच शकतोस यार. मैत्रीण ना मी तुझी. नाहीये का. खाली बघ पाय सटकेल. बघितलं म्हणजे काळजी पण येते. ए समोर बघ. एवढा जे काळजी आहे मला तुला माझी. थँक्यू प्रथमेश. चारी बाजूने रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आहे ना आता सोलापूरचं हे पाणी पिऊ सुद्धा शकता. रोशन पी मग. बालाजी टूर्सने सोय केलेली आहे आपली. त्याचे हे पी आलो बंद आजकाल पतू आहे ना असा करतो ना. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर आणि हे मंदिर आहे इकडे सगळे. आणि हा सुंदर पक्ष्यांचा थवा चाललाय. तर अशा काय बोलू सुंदर जागेवरती आम्ही आलोय आज आणि खूप छान वाटतंय. इकडे रिनू काहीतरी करते. आज पोचत नाही म्हणून. तर हे आहे मूळ समाधी. हे आहे सिद्धरामेश्वरन मंदिर. आणि हे आहेत आमचे कार्टी. आणि हा आहे मंकी. मंडळी खरं सांगतो जर सोलापूरला गेला तर इकडे व्हिजिट करा. इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा एवढा सुंदर आणि स्वच्छ आहे की इथे गेलंच पाहिजे. येऊ द्या. तर मंडळी आता आम्ही फायनली नाश्ता करायला उतरलोय. आणि आता ह्याचा उपवास आहे. तर माझा हा उपवास खिचडी आहे. खाणार आहे असं 50 वेळा बोलून झालेला आहे. आणि मी मिसळ पाव खाणार आहे. येस. ही दिसत नाही ना असं करावं लागतं हिच्यासाठी मला.
आता बोल. हा आता 10 वेळा बोलणार आहे. माझा उपवास आहे. आता मी खिचडी माझा उपवास खाणार आहे तर आहे. अरे काय कितीदा बोलणार किती माझ्या ब्लॉग मध्ये मी आता फर्स्ट टाइम बोलतोय. हिच्या ब्लॉग मध्ये मी बोललोय 3-4 वेळा बोललाय माझ्या ब्लॉग मध्ये. माझा उपवास आहे. माझा उपवास कारण आहे. तूच मला विचारलेलं. उपवासाला खिचडीची सोय बालाजी टूर्स तर्फे करण्यात आलेली आहे. सेवेत तडजोड नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माझा उपवास आहे म्हणून खिचडी. आणि आता माझा पण उपास चालू होणार आहे खिचडी बघून. हो माझा हे संपलं की. नाही, आम्ही खिचडी खाणार आहे. आणि हे वाया घालवलंय बघा हे. हे मी खाऊन देणार. ही आहे आमची बस आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता करून झालाय. आता आम्ही चालू पुढच्या प्रवासाला अक्कलकोटला. आणि येतो म्हणजे आता आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला चाललोय. अक्कलकोटला आलोय आणि हे अन्नछत्रेची लाईन आणि तुम्ही बघू शकता तिकडचा परिसर किती भक्तिमय आहे. आणि ह्याला बघा भक्तिमाईच्या पुढे आठवलं काय भक्तिमाईच्या पुढे काय आठवलं नाही ना. आठवलं ना. आता आठवलं असेल तर चला स्वामींचं दर्शन घेऊया आणि आपलं काम शूट करूया. तुम्ही पाहू शकतात स्वामी आमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि खूप सुंदररित्या दर्शन झालंय आमचं. आणि आता आम्ही शूट वगैरे करतोय आणि भूक लागले सगळ्यांना. स्वतः स्वामींचा महाप्रसाद खाऊया. माझाच उपवास आहे गाईज. सो आम्ही आता इकडनं VIP लाईनमधनं जातोय. इकडे टाळ्या खोलून आता तिकडनं कोणतरी येईल टाळ्या खोलायला. म्हणजे गर्दी बघ इथे. पण आता आलो आहोत या मंदिरामध्ये. ओ माय गॉड, या लवकर. रामकृष्ण हरी. आणि सोलापूरमधलं हे श्री तपस्वी मंदिर. माझे एक फोटो काढशील बसल्यावर. हे असे करतात म्हणून मी यांच्यासोबत राहत नाही. आणि मी चाललोय आता. तुम्हाला मी दाखवतो किती मोठ्या नंदीची मूर्ती आहे. आहे सांभाळून पाय टाका. बडबड कमी करा जरा. वाव. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे महाराजांची. आणि हे समोरचं दृश्य बघू शकता. इथे किती शिवलिंग रचले आहेत सुंदर सुंदररित्या. Here is केदारनाथ. तर मंडई या नागाच्या फण्यातून आपल्याला जायचं तिथे. आणि तुम्हाला टॉपवरती एक पिंडी दिसत असेल. तर आता आपण पाहूया 1008 शिवलिंग. जर श्री उचलला तर भाग्यवान. श्री भाग्यवान आहेस. तर आता आम्ही आलोय तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायला. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आज माझा उपवास आहे तर मी काही खाऊ शकत नाही. याचा काही संबंध होता ह्याच्याशी. म्हणजे काय करू या पोराचं वैतागली. गप्प आता बस आमच्यासाठी धरलाय, स्वतःसाठी धरलाय, देवासाठी धरलाय, काय कळत नाही. उपवास मी स्वतःसाठी धरलाय. मग तू स्वतः किती बोलशील. कारण माझ्या लक्षात नाही राहत ना म्हणून. मतलबच राहत नाही, काही अर्थच नाही. प्रथमेश कसं चाललोय आपण आतमध्ये. VIP दर्शन. सो याचा भाऊ आहे. आता तिथे आम्ही आतमध्ये असं चप्पल काढतो. नाही तिकडचं नाही घेतलं. तू बोलला की नाही आपलं नाहीये. तिच्या फोनमध्ये स्क्रीनशॉट निघाले आपोआप नाही गाईज. माझा हात लागलेला तेव्हा. आणि बोलतो की मी नाही, माझी झोपेची वाट लावली. माझी पण झाली. तू तर जवळ
हे आम्ही आलो आता तुळजापूरला आणि दादा आता डायरेक्ट दर्शन घेऊन देतोय. बघू शकता आजूबाजूचा परिसर. खूप सुंदर आमचं असं दर्शन झालं तुळजाभवानीचं आणि खूप प्रसन्न वाटते आता. आणि एक वेगळीच एनर्जी मिळते जेव्हा तुम्ही असे देवदर्शन करतात तेव्हा. तर हे काय यांचं चाललं असतं जाऊ दे. तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलला परत पेटपूजा करायला. आणि जसं तुम्हाला माहिती आहे आज माझा उपवास होता शनिवार पहिला. चला आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. गाईज एक नंबर जेवण आहे. जेन्युअनली गाईज खूप छान जेवण. कसं जेवण आहे रोशन? कसं जेवण आहे? एक नंबर. आणि आम्ही हॉटेलवर जाऊन परत झोपलो आणि दिवस तिसरा उजाडला. शेवटचा दिवस. चला बघूया आज काय धमाल मस्ती होते. राम कृष्ण हरी. आता आम्ही टी आणि टी सोबत टी पितो. ओ माय गॉड. तर आम्ही आता आलोय जोगेश्वरी मिसळ आणि भेळ खायला. तर आपल्याला भेळ देणार आहे दादा. हो चला. मटकी भेळ आणली आहे स्पेशल इकडची. हा हे जेजुरीचा गड. काय फोटोशूट करायचं शूट सर्च काय करतो काय समर्थ. चॅटिंग चॅटिंग चॅटिंग. माझं हे काय चॅटिंग करून बटनाचा फोन आहे माझा. सो या आता उचलायचा कार्यक्रम चालू होणार आहे. उचला उचला उचला. ये जयन. उचला आहे उचला उचला. अपेक्षा गो ना कधी असे सूर झुळले. गाईज इकडे आम्ही सुका कैलेचा रिक्रिएट करतोय व्हर्जन. सो हे ते पहिलेवाले कपल आहे जे उचलून घेऊन जातात. आज फक्त एवढाच. हा 5 झालेला आहे. तेवढंच लागतं तुला. काही लाभेश दादा घेतो घेतो. आता आम्ही देवळात आणि आम्ही VIP लाईन 100 रुपये देऊ. येस बघा. आता आम्ही इथे श्री विठ्ठल ढाबाला जेवायला आलोय. तर आता आम्ही इकडे जेवतोय दुपारचा लंच. तर मंडळी बघा आमचं साऊथ लुक. आम्ही आता साऊथ लुक करतोय कारण आम्ही जाणार आहे शेवटला तिरुपतीला. आणि मला कॉपीराईट लागणार आहे म्हणणे लागोचं. मग मी त्याच्यात काय करत नाही. रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर सातवड नारायणपूर मधील एक मुखी दत्त. आम्ही आलोय पण पाऊस खूप आहे. बघू शकतात प्रतिबालाजी आहे. ही लोक येतात. हे छत्री न आणणारे आणि मी छत्री आणली आहे गाईज. सो वी गॉट दिस. सपोर्ट करायला एन्जॉय करायला खूप मजा. आणि अशा प्रकारे ट्रिप गोइंग टू एंड. जर तुम्ही बुक करत असाल तर आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येऊ. येस कारण आम्ही So, फ्रीमध्ये येतो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड फॉलो करा. अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यात मी आहे. या कारणाचा उपवास होता म्हणून सबस्क्राईब. संपला ना भाऊ उपवास. बाय. भेटूयात नवीन एका ब्लॉग मध्ये. टाटा बाय. विल मीट यू इन लासेना. वेलकम टू हुड ब्रो. चल चल लवकर. मला मोबाईल दे. बाय मानसी. येस मस्त वाटलं. नीट जा.
गणपती बाप्पा